खरात बाबाच्या लीला, धक्कादायक खुलाशांची मालिका. तीर्थ असल्याचं सांगून महिलांना चक्क लघुशंका पाजायचा. स्वतःला म्हणायचा अंकुश राजा, बंगल्याचं नाव तृप्ता बाला. ऑफिस बॉय नीरज जाधवनं केला खरात बाबाचा गेम. काळ्या कृत्यांचे व्हिडिओज ताब्यात घेऊन सुरू केलं ब्लॅकमेलिंग. काही मित्रांच्या मदतीनं बाबाकडे मागितली 5 कोटींची खंडणी. पहा खरात बाबाच्या लीला, धक्कादायक खुलाशांची मालिका भाग 2. नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय LS मराठी. नाशिकच्या भरवस्तीतल्या कॅनडा कॉर्नरच्या ओकस डेव्हलपर्स अँड प्रॉपर्टीज या अंकज्योतिष दुकानाच्या नावाखाली हा बाबा काय काय करायचा. हा बाबा ज्योतिष सांगण्याच्या बहाण्यानं तिथं महिलांना बोलवायचा. महिलेला पाठमोरी उभी करून तिला तिच्या डोक्यावर तांब्या धरायला लावायचा. ती पाठमोरी झाली की इकडं हातात ग्लास घेऊन त्यात लघवी करायचा आणि मग स्वतःचीच लघवी महिलांना पाजायला द्यायचा. ऑफिसमध्ये बाहेर शेकडो लोक असताना काळ्या काचांच्या आड अवघ्या 2 फुटांवर हा बाबा अशी काळी कृत्य करायचा. आता या वासनांद, लिंगपिसाट, नराधमाची जी काही काळी कृत्य आहेत त्या अख्ख्या महाराष्ट्राला कळाली आहेत. जसं आपण एप्स्टीन फाईल्स बोलत होतो तसं आता कॅप्टन फाईल्स एक एक करून बाहेर यायला लागल्या. हा बाबा स्वतःला अंकुश राजा म्हणायचा. आता अंकुश राजा का, याचाच अर्थ याला असं म्हणायचं का की याचा राजकारण्यांवर अंकुश होता, याचा मंत्रिमंडळावर अंकुश होता, याचा सरकारवर अंकुश होता आणि याचा सर्वसामान्यांवर पण अंकुश होता. म्हणून हा स्वतःला अंकुश राजा म्हणून घेतो. याच्या बंगल्याचं नाव काय, तृप्ता बाला. अरे नावच काही कळत नाही. किमान तृप्त म्हणजे ज्याला जी काय एखादी गोष्ट मिळायला हवी ती मिळाली आणि तो तृप्त झाला इथपर्यंत ठीक आहे. पण हा तर अतृप्त आणि ह्याला लागायच्या बाला, त्यामुळं हा तृप्ता बाला असं बंगल्याचं नाव घेऊन मिरवत होता का. 22 वर्ष मर्चंट नेव्हीत सेवा केली आहे म्हणे. हा तिथं कॅप्टन होता, नंतर निवृत्त झाला. 154 देश फिरलाय. याचं शिक्षण किती, BSc मॅथ्स. म्हणून हा कदाचित अंक ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून इतरांची भविष्य सांगत होता. आता त्याचं भविष्य काय आहे, त्याचं भविष्य मोजताना आकडेमोड करता करता त्याला आकडी आली आणि आता तो जेलमध्ये हवा खातोय. याला 13 भाषा येत होत्या म्हणे. मराठी तर आलीच, हिंदी, इंग्रजी, बंगाली, कन्नड, तेलुगू, मल्याळम, तमिळ, उर्दू, उडिया, फ्रेंच, स्पॅनिश, अरबी. पण याच बाबानं त्याला त्याच्याच ऑफिस बॉयनं टार्गेट केलं. नाशिक मधल्या मध्यवर्ती भागामध्ये कॅनडा कॉर्नर आहे. त्या कॅनडा कॉर्नरच्याच ठिकाणी याचं ऑफिस आहे आणि याच ऑफिसमध्ये तो जी काही काळी कृत्य करायचा ती सगळी काळी कृत्य व्हिडिओज मध्ये कैद झाली. मग याच्या ऑफिस बॉयनं, संशयित नीरज जाधव यानं याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्यानं काय केलं, त्यानं डिसेंबर 2025 मध्ये या खरात बाबाच्या कार्यालयातून 58 आक्षेपार्ह व्हिडिओज, CCTV फुटेजेस ताब्यात घेतले. त्यानंतर त्यानं खरातला मित्रांच्या मदतीच्या साह्यानं ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. हा नीरज आणि त्याच्या साथीदारांनी या वादग्रस्त क्लिप्सच्या बदल्यात खरात या बाबाकडं 5 कोटींची खंडणी मागितली. परंतु खरातनं काही त्यांना दाद दिली नाही. मग या नीरजनं पीडित महिलांची मदत घेण्याचा प्रयत्न केला. त्यानं शिर्डीतल्या एका 24 वर्षीय पीडितेचे फोटो मॉर्फ केले आणि ते तिलाच व्हॉट्सअपवर पाठवून धमकावले.
आता या पीडितीनं याबाबत खरातला कळवलं. मग या बाबानं स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःचे हात वर केले आणि तिला पोलिसात जायला सांगितलं. पण नीरजनं दिलेल्या धमक्यांना बाबा काही घाबरला नाही. तुला काय करायचे ते कर असं म्हटल्यानंतर खरातनं आपल्या धमक्यांना जुमानलं नाही हे लक्षात आल्यानंतर त्यानं दुसरा प्लॅन ऑपरेट केला. खरातकडून पैसे मिळण्याची शक्यता धूसर झाल्यानं त्यानं आणखी एका पीडितेचे व्हिडिओ अशाच पद्धतीनं त्या विवाहितेच्या किंवा त्या पीडितेच्या नातेवाईकाला पाठवून दिले. पण त्या नातेवाईकांनी मात्र त्या पीडितेला धीर दिला आणि थेट सरकारवाडा पोलीस स्टेशन गाठलं आणि फिर्याद दाखल केली. आणि यातूनच या बाबाचा सगळा भांडाफोड झाला. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. आता हा बाबा 24 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत आहे. आता आणखी काही धक्कादायक गोष्टी सांगतो ज्या तुम्ही कधी ऐकल्याही नसतील. हा बाबा पीडितांना स्वतःची लघुशंका पाजायचा, पण या बाबाला पाणी पुरवठा करणारं कोण? आता हे पाणी म्हणजे तुम्ही आम्ही पितो ते. खरं तर प्रश्न असा आहे की या बाबाचा मंत्रिमंडळावर पण एवढा पगडा की या बाबाला स्पेशल पाणी पुरवठ्यासाठी खास GR काढण्यात आला म्हणे. एकतर या बाबाचा आलिशान बंगला तृप्ताबाला, श्री ईशान्येश्वर मंदिर, श्री शिवनिका संस्थान, याच सगळ्या परिसरात त्यानं फुलवलेल्या फळवलेल्या बागा. आता यासाठी त्याला पाण्याची गरज. आजही ज्या सिन्नरमध्ये टँकरनं पाणी पुरवठा होतो, जिथं महिला हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकतात, त्यांना पाणी देत नाही, पण सरकारनं या बाबाला पाणी पुरवठा केला. त्यासाठी स्पेशल GR काढला. आता नेमकं काय आहे हे पण सांगतो. खास खरात बाबासाठी शासनानं काढलेला हा GR आहे. त्यावेळी सरकार होतं महाविकास आघाडीचं आणि मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे. श्री शिवनिका संस्थान मिरगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक या न्यासास म्हणजे ट्रस्टला तारणा धरणाच्या गोदावरी प्रकल्पाच्या जलाशयातून बिगर सिंचन मोठ्या प्रमाणात बल्कमध्ये पाण्याचा हक्क प्रस्तावास मंजुरी मिळण्याबाबत झालं. मंत्रिमंडळ उपसमिती समोर हा प्रस्ताव गेला. मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली आणि 31 जुलै 2020 ला शासन निर्णय झाला, म्हणजे GR आला. मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होऊन काय निर्णय झाला ऐका. संस्थानला तारणा धरण गोदावरी उजवा तट कालवा 48 किलोमीटर अंतरावरून 0.0039 दशलक्ष घनमीटर इतकं पिण्याच्या वापरासाठी पाणी देण्यास मंत्रिमंडळ उपसमितीनं मान्यता दिली. बोला आता बोलायचं काय? म्हणजे सिन्नरच्या नागरिकांचं झालंय कसं? धरण उशाला आणि कोरड घशाला. त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा आणि या बाबाला थेट धरणातून पाणी. याच्या बागांसाठी पाणी, याच्या मंदिरासाठी पाणी, याच्या बंगल्यासाठी पाणी. आणि हा महिलांना पाचतोय लघुशंका आणि सरकार भिजवतंय याच्या फळबागा आणि फुलबागा. आता या भोंदू बाबाच्या नादी हे राजकारणी लागतातच का? अहो, महाराष्ट्राला थोर संत महंतांची परंपरा लाभली आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी. ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, आणखी किती जणांची नावं घ्यायची. संत गाडगे बाबा अगदी आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की त्यांनी कायम अंधश्रद्धेवर झोड उठवली. पण इथं अख्खा मंत्रिमंडळ जे पुरोगामी महाराष्ट्राचे शिलेदार म्हणवतात, अख्ख्या महाराष्ट्राची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतात, त्या अख्खं मंत्रिमंडळ याच्या बागांना पाणी पुरवठ्यासाठी GR काढतंय. ते सोडा. आणि यातलेच काही मंत्री संत्री या बाबाच्या दरबारात हजेरी लावतात. त्या ठिकाणी जाऊन त्याच्या पाया पडतात, दर्शन घेतात, परातीत घेऊन त्याचे पाय धुतात.
या अशा भोंदू बाबाच्या नादी हे राजकारणी लागले. खरं तर अहो संतांनी दिलेली शिकवण जरी अंगीकारली असती ना, तरी आज महाराष्ट्र, ज्याला आपण सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणतो, पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, तो आरसा दिसला असता, तो वारसा दिसला असता. यशवंतराव चव्हाणांचा वारसा सांगणारी ही आपली राजकीय परंपरा. आणि आपण काय करतोय? आपले राजकारणी या भोंदू बाबाच्या नादी लागले. अहो संतांची एक तरी ओवी अनुभवावी हे जरी डोक्यात घेतलं असतं तरी महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला असता. पण हे राजकारणी फक्त स्वतःचं भविष्य बघण्यासाठी या असल्या लिंगपिसाट वासनांद भोंदू ढोंगी बाबाच्या नादी लागले. का हो? यांना भोंदू बाबाच्या नादी लागण्याची गरज काय आहे? अस्थिरता, खुर्ची जाईल का राहील, काळे धंदे लपवण्यासाठी, इकडचं तिकडचं करण्यासाठी, ब्लॅक अँड व्हाईट साठी या असल्या बाबांचा आधार घ्यायचा आणि या बाबांच्या नादी लागलेल्या वोटर्सचा फायदा मिळवून निवडणुका जिंकायच्या. अहो संत गाडगे बाबांनी स्वतः लिहून ठेवलंय, जत्रा में पत्रा बिछाया तीर्थे बनाया पानी, जत्रा में पत्रा बिछाया तीर्थे बनाया पानी, भाई दुनिया बड़ी दीवानी, ये तो पैसे की धुलधानी. बाकी काय आहे? या बाबांनी तरी काय केलंय? स्वतःची लघुशंका तीर्थ असल्याचं भासून महिलांना प्यायला द्यायचा, तिच्या डोक्यावर तांब्या, तिला पाठमोरी उभा करायचा, इकडं ग्लासमध्ये लघुशंका करायचा आणि तीर्थ म्हणून प्यायला द्यायचा. आणि वर काय म्हणायचा? तू माझी प्रेयसी हो, नाहीतर परमेश्वराचा कोप होईल आणि तुझा होणारा नवरा मरेल. मी हे पवित्र कार्य करीत आहे. झालं, महिला भुलल्या. बाबाने आपला सगळा धंदा सुरू केला. आता त्याच्या नादाला हे राजकारणी पण लागले. अहो एवढ्या थोर मोठ्या संतांची गादी आणि हे राजकारणी लागलेत या बाबा बुवांच्या नादी. अहो आठवा ना, संत तुकारामांनी काय म्हणून ठेवलंय? ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकूनी करती पाप, दावूनी वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोहळा, तुका म्हणे सांगो किती जळो तयांसी संगती. पण आमच्या राजकारण्यांना हे काही कळलं नाही. हे फक्त आपली खुर्ची वाचवण्यासाठी, आपल्या मतांसाठी कुणाच्याही पायावर डोकं टेकवायला तयार. मग तो बाबा म्हणेल तसं. बाबा म्हणला याची बदली केली, बाबा म्हणला त्याची बदली करायची नाही केली, बाबा म्हणला ह्याला हे द्या दिलं, बाबा म्हणला त्याला ते द्या दिलं. या बाबांच्या नादी लागला, त्याचा कार्यभाग बुडाला. अहो थोर संत महंतांच्या आतापर्यंतच्या कार्यानुसार जर आपण वागत आलो असतो तर आज महाराष्ट्र कुठं असता? याच महाराष्ट्रात किती थोर संतांची परंपरा आहे. पण आमचे राजकारणी मात्र त्यांची शिकवण घ्यायला नको म्हणतात आणि असल्या तंत्र मंत्र आघोरी विद्या करणाऱ्या, ती पण खोटी काळी जादू काय असेल तो उद्योग, असल्या बाबांच्या नादी लागतात. खरं तर या सगळ्या प्रकरणावर मला इतकंच म्हणायचंय, या खरात बाबाच्या लीला याच्या आधीही भाग 1 केलाय, तो पहा म्हणजे कळेल की या बाबांनी काय काय उद्योग केलेत. हा भाग 2 होता, भाग 3राही काढायला लागतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं या बाबांच्या नादी लागून महाराष्ट्राची वाट लावू नका, एवढंच हात जोडून सांगतो आणि थांबतो. पाहत रहा LS मराठी, सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी.